पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या। चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या पथकाने 21 मार्च रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे व महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली लेखानगरकडून राणेनगरकडून जाणाऱ्या सर्व्हिस रोड लगत असलेल्या सुमन पेट्रोल पंप राणेनगर येथे सापळा रचून इसम किरण बाळासाहेब दिवे वर्ष 28 यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 30,500 रुपये किमतीचे देशी बनावटीचे विनापरवाना एक घातक पिस्तूल व एक जिवंत राऊंड विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून मिळून आल्याने त्यास पंचांसमक्ष पंचनामा कारवाई करून जप्त मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले। सदर इसमाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम 325 अन्वये व पोलीस कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले, विशाल कुवर, समाधान वाजे, तेजस मोते, स्वप्नील झुंद्रे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ जाधव, प्रकाश महाजन, सुनील आहेर यांनी केले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।